अब सपा की परिधि छोटी होना वो अपने आप में शांति का परिचय है। और मुझे पूरा विश्वास है एकाध राज्य छोड़कर, 2 राज्य छोड़कर हम अगले साल पूरे नॉर्थ ईस्ट से अपसपा को समाप्त कर देंगे। और आज भी 80% से ज्यादा नॉर्थ ईस्ट का क्षेत्र अपसपा से मुक्त हो गया है। आज देश के विकास के लिए, नॉर्थ ईस्ट की समृद्धि के लिए, नॉर्थ ईस्ट के विकास के लिए और एक प्रकार से आत्मनिर्भर भारत की संकल्पना को मजबूत करने के लिए कोणत्याही व्यक्तीला वॉरंट शिवाय अटक, पूर्वसूचना न देता छापेमारी, लष्कराचा कधीही होणारा गोळीबार, कोणत्याही व्यक्तींना ताब्यात घेणं, ही सगळी एक प्रकारची अराजकता आजवर ईशान्य भारतात सुरू होती। मात्र आता अखेर ईशान्य भारतातील ही परिस्थिती बदलणार आहे, कारण या गोष्टी घडण्यासाठी कारणीभूत ठरणारा सशस्त्र सेना विशेष अधिकार कायदा म्हणजेच अफस्पा कायदा हटवण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली। मात्र सुरुवातीला पाहूयात हा कायदा नेमका काय आहे आणि या अंतर्गत कोणकोणत्या अटी होत्या। सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा हा कायदा संसदेने 1958 मध्ये मंजूर केला होता। हा कायदा विशेष परिस्थितीमध्ये देशातील सीमावर्ती भागामध्ये लागू केला जातो। ज्या भागात तणाव, अशांतता आणि अस्थिरता आहे अशा भागात हा कायदा लागू केला जातो। या कायद्यानुसार सुरक्षा दलांना काही विशेष अधिकार देण्यात आले आहेत, ज्यामध्ये वॉरंट शिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा अधिकारही सुरक्षा दलांना मिळतो। तसेच सुरक्षा दल कोणतीही पूर्वसूचना न देता परिसरात ऑपरेशन किंवा छापे टाकू शकतात। यामध्ये लष्कराला गोळीबार करण्याचे अधिकार आहेत, सर्च करण्याचे, तसेच ठराविक भागातील व्यक्तींना ताब्यात घेण्याचे विशेष अधिकार देखील सशस्त्र दलाला मिळतात। तसेच कोणत्याही मोहिमेत काही चूक झाल्यास त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही। सध्या हा कायदा नागालँड, आसाम, मणिपूर, इम्फालचा काही भाग वगळून आणि ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशातील काही भागांमध्ये लागू आहे। 1990च्या सशस्त्र दल जम्मू आणि काश्मीर विशेष अधिकार कायद्याअंतर्गत जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील हा कायदा लागू होता। मात्र आता अखेर ईशान्य भारतातील राज्यांमधील शांतता आणि विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षात महत्त्वपूर्ण पावलं उचलली असून अनेक भागातून सशस्त्र सेना विशेष अधिकार कायदा हटवण्यात आलाय। त्यानंतर आता पुन्हा एकदा 1-2 राज्य वगळता संपूर्ण ईशान्य भारतातून हा कायदा मागे घेण्यात आलाय। आता तुम्हाला वाटेल हा कायदा असा अचानक हटवण्याचं कारण काय? तर केंद्र सरकार आसाम आणि नागालँड या ठिकाणी खनिज तेल हाताळणीबाबत सामंजस्य करार झाला आहे। या करारामुळे आसाम आणि नागालँडच्या काही भागामध्ये खनिज तेल वाहतूक आणि उत्खननाला मदत होणार आहे। वादग्रस्त आसाम नागालँड सीमा भागातून तेल आणि खनिज उत्खनन तसेच वाहतूक सुलभ करण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा होता। हद्दीच्या वादातून गेल्या 3 दशकांपासून वादग्रस्त सीमा भागात खनिज उत्खनन होऊ शकलं नाही आणि त्यामुळेच हा कायदा हटवण्यात आलाय। तसेच पुढे यावर अमित शहा म्हणाले की या सामंजस्य कराराच्या माध्यमातून दररोज 1000 ते 1500 बॅरल तेल उत्खननाची क्षमता 10 पट वाढवता येऊ शकते। यामुळे उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। ते पुढे म्हणाले की केवळ एका तेल क्षेत्रातूनच 15,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याचं तेल मिळू शकतं। तर नागालँडमध्ये पसरलेल्या तेल साठ्यांचे प्रभावी उत्खनन करण्यात आले तर भारताला आपल्या तेलाच्या गरजांसाठी इतर देशांवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी करता येईल। त्यामुळे देशाच्या ऊर्जा सुरक्षेला आणखी बळकटी मिळण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या देखील मोठा फायदा होऊ शकतो। त्यामुळे मंडळी, हा कायदा रद्द होण्याबाबत तसेच यातून होणाऱ्या फायद्याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की फॉलो करा। धन्यवाद।